Mr. Umakant had survived a major heart attack. Due to the blockages in his heart, he has been advised to undergo an angioplasty. पेपरमध्ये माझ्या मुलानं किडनी कॅम्पबद्दल ओकाडची ॲडव्हर्टाईज वाचली. त्या न्यूजनुसार मग आम्ही असं ठरवलं की आपण सहज चेक करून बघावं, आपल्याला जरी काही त्रास नाही तरी. त्यानुसार आम्ही ओकाडला गेलो. तर किडनीच्या बाबतीत तपासणी करताना डॉक्टरांनी सांगितलं की अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करून घ्या. त्यामध्ये हार्टचं ब्लॉकेज आढळून आलं. तर हार्टच्या एका व्हेनमध्ये ब्लॉकेज आढळल्यामुळे एंजिओप्लास्टी करण्याच्या बाबत डॉक्टरांनी म्हणजे सांगितलं की हे असं करणं जास्त सोयीचं राहील, फ्युचरमध्ये धोका वगैरे होणार नाही. मला असा हार्टच्या बाबतीत काहीच त्रास नव्हता. हे जे ब्लॉकेज जे आलेलं आहे तर याला काय की मला तर असं त्याचं पर्टिक्युलरली असं काही जाणवलं नाही. हे ओखाडलाच म्हणजे किडनी कॅम्पमध्येच पॉईंट आऊट झालं आणि त्यानुसारच मग डॉक्टरांनी समजून सांगितल्यामुळे हे करणं आवश्यक आहे. नाही तर एखाद्या वेळेस मग तुम्हाला हार्ट अटॅकसारखं इमिजिएट हार्ट अटॅक येईल परत. आणि त्यानुसार मग ते एंजिओप्लास्टीचं ऑपरेशन करून घेतलं मी. Angioplasty is a medical procedure of unblocking the blocked coronary arteries that decrease the blood flow to the heart. The procedure is done using a catheter with a balloon at its tip that is inflated to create a pressure. The applied pressure is then used to compress the plaque and open the blocked artery. ऑपरेशन नंतर कोणत्याच प्रकारचा असा काही त्रास दिला नाही. नर्सेसनी म्हणजे फार उत्कृष्ट सेवा दिली. त्यानंतर वार्ड बॉय वगैरे होते, यांनी सुद्धा साफसफाई हे ते फार अतिउत्तम ठेवली. जसं डॉक्टरही फार चांगल्या प्रकारे समजून सांगतात. त्यामुळे आपल्याला फ्युचरमध्ये काय करायला पाहिजे, काय धोका होईल, कसं होईल, हे नाही केलं तर काय होईल. सर्व स्टाफ जो आहे ओकाडचा डॉक्टर लोकांचा तर हा सुद्धा अति चांगला आहे. One of the leading super specialty healthcare networks in India, offering high quality healthcare services. Accredited by NABH and exclusive association with Partners Medical International USA, which ensures quality healthcare and prompt nursing services. Network hospitals spread across various geography, serving patients from 6 states, enhancing quality of life every 10 minutes. एंजिओप्लास्टी नंतर मी घरी आलो. आज जवळपास म्हणजे 3 महिने होत आले, अडीच एक महिने होऊन गेले. तर मला कोणत्याच प्रकारचा त्यानंतर काही असा त्रास जाणवला नाही किंवा काही नाही.